त्यांचे मनापासून आभार मानते। पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळतो आहोत। व्यासपीठावरती आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांचं आपल्या आयोजन संस्थांच्या वतीने आपण स्वागत करतो आहोत। स्वागताध्यक्ष या नात्याने माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आपण आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष या नात्याने श्री विनोद कुलकर्णी, मी तुम्हाला दोघांना विनंती करते, व्यासपीठावरती आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करावा। मी बाबांना विनंती करते, आपण सर्वप्रथम माननीय मृदुला गर्ग मॅडम यांचा कार्यक्रमामध्ये सन्मान करतो आहोत। ज्यांच्या शुभ हस्ते आपण संमेलनाचं उद्घाटन करतो आहोत त्यांना आपण इथे निमंत्रित केले। गेली 5 दशकं हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या साहित्यकृती भारतीयच नव्हे तर परकीय भाषांमध्ये सुद्धा अनुवादित झाल्या आहेत। 8 कादंबऱ्या, 4 नाटकं, प्रवास वर्णन, अलीकडेच प्रकाशित झालेला साहित्य का मनोसंधान हाही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे। चित्त कोब्रा, अनित्य, मिलजुल मन, द लास्ट ईमेल या त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध आहेत। कठगुलाब या त्यांच्या साहित्यकृतीचा मराठीतही अनुवाद झालेला आहे। साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित डॉक्टर माननीय मृदुला गर्ग आज आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत। माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि विनोद कुलकर्णी यांच्या वतीने त्यांचं स्वागत। सातारच्या कंदी पेढ्यांचा हार घालून काही मान्यवरांचं आपण स्वागत करतो आहोत। माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहोत, जे त्यांच्या अतिशय निवडणुकीच्या धामधुमीच्या काळातही संमेलनाच्या उद्घाटनासाठी आवर्जून वेळ काढून आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत। त्यांचंही अतिशय मनापासून स्वागत। माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण स्वागत करतो आहोत। त्यांनाही सातारच्या कंदी पेढ्यांचा हार आपण इथे घालतो आहोत। आपलंही मनपूर्वक स्वागत। माननीय डॉक्टर तारा भवाळकर, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन संपन्न झालं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर तारा भवाळकर यांचंही मी आदरणीय बाबाराजेंना आणि विनोद कुलकर्णी तुम्हाला विनंती करेन त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये सन्मान करावा। उद्घाटनाच्या समारंभाला माननीय डॉक्टर तारा भवाळकर उपस्थित आहेत। लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक, संशोधक आज या संमेलनाच्या व्यासपीठावरती आहेत। दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर तारा भवाळकर। यानंतर आपण स्वागत करणार आहोत 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील। मी आदरणीय बाबांना, बाबाराजे तुम्हाला आणि विनोद कुलकर्णी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करावं। भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी माननीय श्री विश्वास पाटील मराठीतले हे सुप्रसिद्ध लेखक आहेत। पानिपत, रणांगण, महानायक, क्रांतीसूर्य, संभाजी, पांगिरा, चंद्रमुखी, झाडाझडती अशा अनेक साहित्यकृती त्यांच्याकडून लिहिल्या गेल्या आहेत। त्यांच्या काही कादंबरींचं हिंदीमध्येही भाषांतर झालं आहे आणि झाडाझडती या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे। संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचंही मनपूर्वक स्वागत। माननीय नामदार जयकुमार गोरे, मी बाबाराजेंना विनंती करते आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं स्वागत करावं। माननीय जयकुमार गोरे साहेब आज आवर्जून कार्यक्रमाला आलेले आहेत, ग्रामविकास मंत्री। त्यांचंही या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये संयोजन संस्थांच्या वतीने स्वागताध्यक्ष या नात्याने माननीय बाबाराजे त्यांचं स्वागत करतायत। त्यांचंही मनपूर्वक स्वागत। मनोज दादा घोरपडे आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत। माननीय आमदार, मी बाबांना आणि विनोद कुलकर्णींना विनंती करेन की आदरणीय नामदार जयकुमार गोरे यांचं स्वागत झाल्यानंतर मनोज दादांचं, माननीय आमदार मनोज दादा घोरपडे या उद्घाटनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या वतीने कूपर साहेबांचा आपण आधी सन्मान घेऊया। माननीय फरोक कूपर, साताऱ्यातलं मराठी साहित्य संमेलन असू देत किंवा कोणत्याही सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा केव्हा सातारा हाक देतो तेव्हा पहिली ओ कोण देत असेल तर ते कूपर कंपनी देते।
याही संमेलनाला आपण संमेलन संरक्षक असं म्हणून त्यांना सन्मानित करतो आहोत. अत्यंत मोलाची मदत त्यांनी या संमेलनाला केलेली आहे. माननीय श्री फरोक कुपर, त्यांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. ही सर्व मंडळी आज आवर्जून आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं संमेलन संस्थांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने आपण इथे स्वागत करतो आहोत. यानंतर आपण आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम यांचाही इथे सत्कार करतो आहोत. शिक्षण क्षेत्रातलं ज्यांच्या कार्याचा संपूर्ण देशाला परिचय आहे, ज्येष्ठ तज्ज्ञ कुलपती आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम यांचंही कार्यक्रमामध्ये बाबाराजांच्या हस्ते स्वागत. परांजपे ऑटोकास्टचे प्रसन्न परांजपे सर, आपण कृपया स्टेजवरती यावं. प्रसन्न परांजपे सर, परांजपे ऑटोकास्टचे स्वागत करतो. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या भारतीय पातळीवरच्या लेखिका आणि साहित्य अकादमी विजेता लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या दिल्ली संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावाळकर, या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि ज्यांनी शिवेंद्रराजेंचा योग्य सन्मान केला ते देवेंद्रजी फडणवीस यांचंही मी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले नामदार जयकुमार गोरे, डॉक्टर शिवाजीराव कदम आणि व्यासपीठावर गुलाबी बोलणारे आणि युद्धाच्या प्रसंगात तानाजी मालुसरेसारखे लढणारे आमचे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, झाशीच्या राणीसारखे आमच्या पाठीमागं उभी राहणाऱ्या सुनीताराजे पवार आणि माझी महाराष्ट्र साहित्य परिषदेची मावळा फाउंडेशनची कार्यकारिणी, जनता सहकारी बँक, गुजराती अर्बन सोसायटीचे सर्व संचालक, कर्मचारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले फरूक कुपर की जे ज्येष्ठ उद्योजक आहेत आणि ज्यांच्या दातृत्वामुळं आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या दातृत्वामुळे हे ऐतिहासिक आणि भव्य असं संमेलन उभं राहिलेलं आहे, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. व्यासपीठावर जयकुमार गोरे आहेत, अतुल बाबा आहेत आणि मनोज दादा आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्याचं प्रशासन हे सर्वोत्कृष्ट प्रशासन आहे. त्यांनी या संमेलनात जो पाठिंबा दिला तो न भूतो न भविष्यती असा पाठिंबा आहे. मी महामंडळावर सुद्धा काम करतो, त्यामुळे 12 संमेलनं मी व्यासपीठावरून आणि खालून बघितलेली आहेत. तर त्या संमेलनांमध्ये प्रशासनाचा अनुभव काही तितका चांगला राहिलेला नाही. पण सातारा जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी असतील, याशनी नागराजन असतील आणि जिल्हा पोलीस प्रमुख असतील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, यांनी उत्तम साथ हे संमेलन साकारण्यासाठी दिलेले आहे. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांनी 1993 ह्याच मैदानावर 66वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं. या संमेलनाची प्रेरणासुद्धा अभयसिंह राजेंकडून मी घेतलेली आहे. अभयसिंह राजेंनी ज्या दिमाखात संमेलन केलं त्याच दिमाखात साताऱ्यात संमेलन झालं पाहिजे अशी माझी भूमिका होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरीची एक शाखा त्यासाठी मी स्थापन केली आणि एक शाखेचा अध्यक्ष ते महामंडळाचा कोषाध्यक्ष असा प्रवास माझा ह्या 15 वर्षामध्ये झालेला आहे. पण आज एका गिर्यारोहकाला जसं एव्हरेस्टवर पाऊल ठेवताना त्याच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आज या अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलतानाच्या आहेत. म्हणजे एव्हरेस्ट सर केल्याची भावना आज माझ्या मनामध्ये आहे आणि ती भावना सगळ्या सातारकरांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. या संमेलनामध्ये आम्ही काही विक्रम केले. मुख्यमंत्री साहेबांना मी त्याची कल्पना दिलेली आहे की 99 वर्षाच्या संमेलनाच्या इतिहासात पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा मान सातारा जिल्ह्याच्या नावावर आहे. 66चे अभयसिंह राजे आणि 99चे शिवेंद्रराजे. संमेलनाचं स्वप्न साकार होताना किंवा संमेलनाचं स्वप्न बघताना शिवेंद्रराजे जर माझ्या पाठीशी नसते तर हे स्वप्न बघण्याचं धाडससुद्धा मी करू शकलो नसतो, हे नम्रतापूर्वक मी सांगतो. शिवेंद्रराजेंनी गेल्या 15 वर्षामध्ये जो काय पाठिंबा साताऱ्यातील साहित्य चळवळ जिवंत करण्यासाठी दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. शिवेंद्रराजेंनी जी काय ताकद दिली, जो काय पाठिंबा दिला, जो काय आशीर्वाद दिला
त्यामुळं साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता मित्र म्हणून ती धुरा मी सांभाळली आणि साताऱ्याचं नाव आटकेपार नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शाहूपुरीच्या शाखेनं अनेक कामं हाती घेतली. अभिजात मराठीसाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलनं केली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. शिवेंद्रराजे आणि मी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे पाठपुरावा करत होतो की साहेब मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी भाषेसाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलेलं आहे आणि शिवेंद्रराजेंच्या नावावर तो मान आहे. शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश तयार करून मराठी भाषेची अभ्युदय घडवला असं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे आणि तो अभ्युदयाचा वारसा खऱ्या अर्थानं शिवेंद्रराजे चालवतात. त्याचा सातारकर म्हणून मला आणि सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे. एकूणच साहित्य संमेलन साताऱ्याचं भव्य दिव्य होईल. शतकपूर्व संमेलन असल्यामुळे 100 वर्षांच्या शीद फडणीसांच्या हस्ते बोधचिन्हाचं अनावरण केलेलं आहे. शतकपूर्व साहित्य संमेलनाचं गीत केलेलं आहे आणि लोकांना जी अपेक्षा होती की मराठी सारस्वतांचा हा जो काय मेळा आहे तो भव्य झाला पाहिजे, त्या पद्धतीनं हा भव्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि शिवेंद्रराजेंच्या आशीर्वादामुळं ते सगळं शक्य झालेलं आहे. समोर 10 संमेलनाचे अध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष बसलेले आहेत आणि मी त्यांना मनापासून मानवंदना करतो की आपण सगळे या संमेलनाच्या समोर बसलेला आहात आणि आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेला आहात. त्यामुळे तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. 2-3 महत्त्वाच्या मागण्या मी करणार आहे. माझ्यासाठी वैयक्तिक मला काही नको, पण मराठी भाषेची गळचेपी कुठेही होता कामा नये आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब त्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील. दुसरी मागणी अशी आहे की संभाजीपुत्र थोरले शाहू महाराज यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. भारतभर जे साम्राज्य मराठ्यांचं उभं झालं ते शाहू महाराजांच्या रूपानं उभं झालेलं आहे आणि शाहू महाराज नसते तर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला नसता. सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून अत्यंत तरुण बाजीरावांना पेशवा नेमण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला नसता तर कदाचित बाजीरावसारखा योद्धा ह्या देशाला समजला सुद्धा नसता. त्यामुळे आटकेपार जे झेंडे गेले आपले मराठ्यांचे, आपण अटक ते कटक राज्य सांगतो ते फक्त शाहू महाराजांच्या कृपेमुळे सांगतो. हे सातारा शहरसुद्धा शाहू महाराजांनी वसवलेलं आहे. त्यामुळं शाहू महाराजांची सातारा, मुंबई आणि दिल्लीमध्ये आटकेपार साम्राज्य निर्माण करणारा राजा, स्वराज्य विस्तारक शाहू महाराज म्हणून त्यांची एक स्मारकं सरकारनं केली पाहिजेत. शाहू महाराजांवर एखादा चित्रफित तयार केली पाहिजे. शाहू महाराजांचं समग्र साहित्य पुढं यावं यासाठी त्यांच्या चरित्राचं खंडात्मक प्रकाशन केलं पाहिजे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की हिंदी सक्तीचा विषय त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत साहित्य संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असता कामा नये. सरकारने त्यांचा विचार मांडावा, कुठल्याही पक्षाने त्यांचा विचार मांडावा. आम्ही शिवेंद्रराजेंचे मावळे आहोत, ह्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचेच मावळे आम्ही आहोत. पण शेवट जनमताचा कौल काय आहे ते या व्यासपीठावरून सांगणं आवश्यक आहे. मी हे नम्रतापूर्वक सांगतो की सरकारनं न्यायव्यवस्थेचा सुद्धा हस्तक्षेप भाषेच्या प्रश्नावर करू नये ही माझी विनंती आहे त्यांना. आणि हे सगळं आम्ही बोलतोय ते सामूहिक बोलतोय. महाराष्ट्रातल्या मुंबई साहित्य संघात काय झालं, आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत काय घडतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं अशा साहित्य संस्थांमध्ये तुम्ही सरकार म्हणून लक्ष घालू नका ही आमची विनंती आहे. साहित्यिक कार्यकर्ते आणि साहित्य संस्था यांनी या संस्था उत्तम चालवलेल्या आहेत. 118 वर्षाचा इतिहास त्याच्या पाठीमागं आहे. मुख्यमंत्री साहेब, शिवेंद्रराजेंना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं, आमच्या राजाला न्याय द्यायला उशीर झाला, पण तुम्ही योग्य पारख आमच्या राजाची केलेली आहे त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. विनोद कुलकर्णी यांचे मी मनापासून आभार मानते आणि यानंतर मी निमंत्रित करते कार्यकर्त्यांना स्वप्न बघायची इच्छा निर्माण होणं यासाठी सुद्धा एक मुळात उत्तम नेतृत्व लागतं आणि कार्यकर्त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अत्यंत खंबीरपणे पाठीशी राहणारे आणि केवळ कार्यकर्त्यांच्या नव्हे तर साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सातारच्या विविध उपक्रमांमध्ये सोबत असणारे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मी इथे सन्मानाने निमंत्रित करते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
अखिल भारतीय मराठी आपल्या साहित्य संमेलनाचा आज उद्घाटनाचा दिवस. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र मान्य नामदार जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री, त्याचबरोबर या संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर मृदुला गर्ग ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, डॉक्टर तारा भवाळकर माजी अध्यक्ष, त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद जोशी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, या साहित्य साताऱ्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर शिवाजीराव कदम सर, उपाध्यक्ष श्री गुरैया स्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, नंदकुमार सावंत अध्यक्ष मसापा, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला फार मोठी ताकद दिली हे सर्व साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये, ते कुपरचे सर्वेसर्वा मान्य फरोक कुपर, विभागीय आयुक्त मान्य पुलकोंडवार साहेब, माझे सहकारी मित्र आमदार मान्य मनोजदादा घोरपडे, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्री अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर ज्या जिल्हा प्रशासनाचं कौतुक विनोदनं त्याच्या प्रास्ताविकात केलं आणि जे जिल्हा प्रशासनानं आम्हाला या संमेलनाच्याला जे सहकार्य केलं त्याचे जिल्ह्याचे प्रमुख मान्य संतोष पाटील साहेब, जिल्हा अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन CO ZP, त्याचबरोबर सातारचे SP मान्य तुषार जोशी साहेब, ज्यांची नुकतीच सातारा नगरीच्या नगराध्यक्षपदी महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्यानं निवड झाली, ते सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि इतर सर्व ज्येष्ठ साहित्यिक, यापूर्वी झालेल्या संमेलनाचे सर्व संमेलन अध्यक्षसुद्धा इथं आहेत, त्यांचं पण मी मनापासून या ठिकाणी सातारमध्ये स्वागत करतो. उपस्थित सर्व माझे साहित्य रसिक बंधू भगिनी सगळ्यांना मी नमस्कार करतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला मराठा समाजाची 4थी राजधानी येथे होत असलेला हा 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि साहित्य रसिकांचं स्वागताध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित साहित्य रसिकांचा हा कुंभमेळा आज आपल्या साताऱ्यामध्ये होत आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. आज साताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले अनेक महिने यासाठी घेतलेले कष्ट मी स्वतः पाहिलेले आहेत. संमेलनासाठी माझा सक्रिय पाठिंबा असला तरी त्यांनी घेतलेल्या कष्टांचं मोल आहेच हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आणि विनोद कुलकर्णी आम्ही दोघांनीही जे पाहिलेलं स्वप्न होतं त्या स्वप्नाची आज या उद्घाटन प्रसंगामधनं किंवा आजच्या कार्यक्रमातनं पूर्ती झाली आहे. याचा नक्कीच मला आणि विनोदला आम्हाला दोघांना पण आनंद आहे. कारण आम्ही अनेक वर्ष सातारला साहित्य संमेलनाचा संधी मिळावी हा प्रयत्न करत होतो आणि शेवटी हे 99 जे शतकपूर्व आपण म्हणतो आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेला पंतप्रधानांनी दिलेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याच्यानंतर होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे. याचा पण आम्हाला सर्व संयोजकांना मनापासून आनंद आहे. मी खरं सांगू इच्छितो की मी काही
साहित्यिक नाही, पण साहित्याचा उत्तम मी आस्वादक आहे हे नक्की. साहित्यानं माझ्यावर केलेले संस्कार राजकीय नेता आणि एक माणूस म्हणून मला घडवण्यात मोलाचे ठरलेत. आज या ठिकाणी साहित्य, कला, संस्कृतीचं पाठबळ देणाऱ्या माझ्या आजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांची आठवण येते. इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही पदवीही त्यांनीच दिली होती, हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या वारशाचा उल्लेख मला आवश्यक वाटतो. आजींनंतर तोच वारसा माझ्या वडिलांनी सुरू ठेवला. माझे वडील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात 66वे संमेलन घेतले होते. ते 1993च्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. आज तोच वारसा आणि तीच परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याचा उल्लेख विनोदनं केला की एखाद्या वेळेस वडील आणि मुलगा हे एखाद्या वेळेस आमच्या कुटुंबाला नियतीनं दिलेला मान असावा असं म्हटलं तरी मला वाटतं काय चुकीचं होणार नाही. कारण याच ठिकाणी म्हणजे सगळे योगायोग आपण जर बघितले, याच ठिकाणी माझ्या वडिलांनी 66वं साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्यानं आणि विनोदसारखे त्यावेळेचे त्यांचे जे असणारे सहकार्य त्यांच्या बरोबरीनं पार पाडलं होतं. आज त्याच ग्राउंडवर, याच शाहू स्टेडियमवर आज आपण 99वे साहित्य संमेलन तेवढ्याच उत्साहामध्ये पार पाडतो आहे. आणि याच ठिकाणी माझ्या वडिलांनीसुद्धा स्वागताध्यक्ष म्हणून भाषण केलं होतं. आज तोच मान मला साहित्य परिषदेच्या माध्यमातून मिळाला. मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे. आणि बरोबर 33 वर्षानंतर हा योग आम्हाला सातारकरांना मिळाला आहे. म्हणजे हा पण एक विलक्षण योगायोग आहे असं मला तरी वाटतं. कारण 66 आणि 99 जर आपण न्यूमरॉलॉजीमध्ये गेलो तर हा पण आकडा थोडा म्हणजे विचार करण्यासारखा आहे किंवा नियतीला काही याच्यातनं हे काही सांगू शकत नाही. पण जे माझ्या मनामध्ये वाटतं ते मी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे. आज साहित्य सोनियांच्या खाणी असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हटले आहेत. या अशा सोनियांच्या खाणी आज साहित्यप्रेमींच्या रूपात आज येथे अवतरल्या आहेत. साताऱ्याचा इतिहास गौरवशाली आहे, वर्तमान समृद्ध आहे आणि भविष्यही आशादायी आहे हे मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं. कृष्णाकाठच्या या भूमीत उत्कट भव्यतेची यावेळी या समर्थ रामदासांच्या वचनाला कायम शीर्षावंत मानलं हे इतिहासाचं डोकावलं तर आपल्याला दिसतं. बुद्धकालाचा संदर्भ सांगणारी आगाशिवच्या डोंगरावरची लेणी, चालुक्य शिलाहार यांचं राज्य, त्यानंतर भामनी कालखंड असा इतिहास या मातीनं पाहिला आहे. 1663मध्ये छत्रपती शिवरायांनी साताऱ्याचा आणि परळीचा किल्ला जिंकून घेतला. कोल्हापूरच्या दुसऱ्या भोजराजाने 1190मध्ये बांधलेल्या अजिंक्यताऱ्याने अनेक समर प्रसंग पाहिलेले आहेत. शंभूराजे पुत्र थोरले छत्रपती शाहू प्रतापसिंह महाराज यांनी कारकीर्द यांची धगधगती ठरली. छत्रपती प्रतापसिंहांना न्याय मिळावा म्हणून राजाचा वकील रंगोबापूजी गुप्ते 14 वर्षे इंग्लंडमध्ये लढले. झाशीच्या राणीचे माहेर असलेले धावडशी देखील साताऱ्यातच आहे. त्या अर्थाने मराठेशाही, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर लष्करामध्ये भरती होणारे आजचे तरुण असा एक मोठा पट साताऱ्याने पाहिला आहे. प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, यशवंतराव चव्हाण, घोरपडे गुरुजी यांच्यासारखे अनेक जिद्द, त्याग, स्वाभिमानाचे दर्शन घडवले. मुघलांच्या काळात मराठी भाषेच्या अभ्युदयासाठी राज्य व्यवहार कोश करणाऱ्या शिवछत्रपतींनी भाषेसाठी केलेले काम हे मोलाचे ठरलं. त्यानंतर 16 भाषा अवगत असलेले संभाजी महाराजांनी
भाषेबद्दलची आस्था कायम ठेवली. साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी सातत्यानं साहित्य संस्कृतीसाठी विस्तारासाठी प्रयत्न केले. मुघलांच्या सत्तेविरोधात सडेतोड प्रहार करणारे, चंचल मनाला उपदेश करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास यांचं आद्यस्मरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंके यांच्यासारखे दिग्गज याच मातीतले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणही इथलंच. साहित्यिकांची मोठी परंपरा साताऱ्याला आहे. ना. ह. आपटे, यशवंत, मासी मर्डेकर, याशिवाय स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भवानराव पंतप्रतिनिधी, महाकवी गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नरूभाऊ लिमये, बाबा महाराज सातारकर, डॉक्टर सरोजिनी बाबर, बॅरिस्टर पी.जी. पाटील, बाळ कोल्हटकर, नरेंद्र दाभोळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉक्टर युमा पठाण, शाहीर फरांदे, यमुनाबाई वायकर, शंकर सारडा असे अनेक अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक साताऱ्यानं दिले. साताऱ्याचा ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक वारसा सविस्तर आढावा मी माझ्या छापील भाषणात घेतला आहे. मात्र अशा अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचं स्मरण या व्यासपीठावरून करणं मला आवश्यक वाटतं. साताऱ्यात 1993 मध्ये 66वे संमेलन झाले. माझे वडील श्रीमंत अभयसिंहराजे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर साताऱ्यात थंड झालेली साहित्य चळवळ 2011 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा सुरू झाल्यानंतर पुनर्जीवित झाली. 2014 सासवडमध्ये झालेल्या संमेलनात मी स्वतः उपस्थित राहिलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखेकडून संमेलनाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेला दिला होता. संमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक पत्र मी तिथे सादर केले. त्यानंतर सातत्यानं 12 वर्ष संमेलनासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करत होतो, पाठिंब्याची हमी देत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत मी, मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी मिळून आंदोलन केलं. भाषेसाठी आंदोलन करणारा बहुतेक म्हणजे मी अगदी अधिकारानं म्हणणार नाही, पण मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साताऱ्यात विविध कार्यक्रम आम्ही घेतले. माझा जिल्हा साहित्य संस्कृती क्षेत्रातील अजिंक्य ठरावा हीच धडपड या सगळ्यामागे आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. हा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं महाराष्ट्रातील संमेलन साताऱ्यात होत आहे. ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. मी या निर्णयाबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारमधील विविध मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. साताऱ्याच्या साहित्यिक सांस्कृतिक विकासात साहित्य संमेलन झालं म्हणजे संपलं असं मुळीच नाही. संमेलन हा या वाटचालीतील पहिला टप्पा आहे. आता यापुढची वाटचाली अतिशय महत्त्वाची असणार आहे. सन 1993 साहित्य संमेलन झाल्यानंतर ही चळवळ वाढली नाही, मात्र यावेळी तसं घडणार नाही. साताऱ्याचे थोरले शाहू महाराज यांचा दैदिप्यमान कारकिर्दीला इतिहासात योग्य असा न्याय मिळाला नाही असे माझेही मत आहे. त्यांचा ऐतिहासिक कामगिरी आणि त्याची माहिती जनसामान्यात पोचवण्याचं साहित्यिकांचं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. स्वराज्य रक्षक संभाजीपुत्र श्रीमंत छत्रपती शाहू यांचं भव्य स्मारक साताऱ्यात व्हावं अशी विनोद कुलकर्णी यांनी केलेली मागणी ही रास्त आहे आणि आमचा सर्व सातारकर म्हणून याला पाठिंबा आहे. शाहू महाराजांच्या जीवनावर खंडात्मक चरित्र प्रसिद्ध व्हावं, तसंच शाहू महाराजांच्या जीवनावर अनुदान देऊन
दूरचित्रवाणी मालिकेची निर्मिती झाली पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा करू इच्छितो. पुणे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे त्याप्रमाणे भविष्यात साताराही सांस्कृतिक केंद्र व्हावं यासाठी माझा पुढाकार राहील. अनेक अडचणींवर मात करणारे महाराष्ट्र शाहूपुरी शाखेचे आणि मावळा फाउंडेशनचे मावळे आगामी काळातही भरीव कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे. साताऱ्याच्या भविष्यासाठी केलेल्या या मागण्या माझ्या किंवा विनोद कुलकर्णी अशा एका दोघांच्या नाहीत, त्या समस्त सातारा जिल्हावासियांच्या मागण्या आहेत. शाहूंसोबत सातारचा विकास करणारे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचंही स्मारक सातारमध्ये व्हावं. त्याचबरोबर अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विनोद कुलकर्णी आणि आयोजक संस्थांकडून आयोजित उपक्रमांना माझा यापुढे कायम पाठिंबा राहील. 21व्या शतकातील पहिली 25वी संपली आहे. पुढची 25वी मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारी ठरावी असा निर्धार आज या व्यासपीठावरून मी करू इच्छितो. रसिको, साताऱ्याचा पाहुणचार कंदी पेढ्यांसारखा गोड आहेच, पण या गोडव्यामागे संघर्षाची धार आहे. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमच्या आशा, हे ब्रीद घेऊनच आम्ही या संमेलनाचं आयोजन केलं आहे. आयोजनात काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आमच्या मर्यादा म्हणून पदरात घ्याव्यात. साहित्य शारदेच्या दरबारात आपण सर्व समान आहोत. येथून जाताना केवळ आठवणी घेऊन जाऊ नका, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक नवा विचार आणि जिद्द घेऊन जा. साहित्याची ही पालखी आपण सर्व मिळून पुढे नेऊया. जो जे वांछिल तो ते लावो प्राणीजात, या पसायदानाच्या ऊर्जेसह मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजधानी सातारा. जिथे वाचनाची सवय नाही आहे अशा घरात पोहोचू दे जिथे पुस्तकांसाठी आजही जागाच नाही आहे. अशा कट्ट्यापर्यंत पोहोचू दे जिथे तरुणाईचे हात स्क्रोल करण्यामध्ये गुंतलेले आहेत. अशा मनापर्यंत पोहोचू दे जिथे विचारांचे गोंधळ आहेत, आणि अशा समाजापर्यंत पोहोचू दे जिथे सतसत विवेक हरवला आहे. हे सारं घडलं तर हा उत्सवी दीप समाज मन उजळवून टाकेल, आणि जाणता भान असलेला समाज जेव्हा दीपज्योती नमोस्तुते म्हणेल तेव्हा या दीपाला आणि संमेलनाला नव्या वर्षाची नवी झळाळी प्राप्त होईल. या इच्छेसह, अपेक्षेसह आणि खात्रीसह या दीपप्रज्वलनाच्या सोहळ्याचे आपण साक्षीदार. आत्ता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला. किती चांगला हा कार्यक्रम झाला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं, यांनी ते स्वीकारलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान साहित्य क्षेत्रात हे अजून होत आहे, हे असंच होत राहावं ही खऱ्या अर्थानं माझी अपेक्षा आहे. आज साहित्याच्या या महाकुंभामध्ये सर्व सारस्वतांना या ठिकाणी मी प्रणाम करतो. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भूमी असलेल्या या सातारा नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होतं आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्व लोक साहित्याचे सेवेकरी आहोत, आणि हा सेवेचा भाग खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघतो, आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा ही या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही आहे, हा संगमाचा देखील प्रदेश आहे. हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम होतो, आणि योगायोग काय बघा, वारणा काठचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णाकाठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला. हा देखील एक अनोखा संगम
आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे, अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे, इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमणं झाली ती सगळी आक्रमणं पचवत त्या त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतलंही जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं. म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते, वारणा कृष्णेत मिळते, यमुना गंगेत मिळते, अशा अनेक नद्या वेगवेगळ्या येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होतं. तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदीसारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात. पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून, साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो, जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने, साहित्य संमेलनाने, मराठी भाषेंनी, मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले. जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विक्रमही आहे आणि पराक्रमही आहे. आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता. आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं, साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे. आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही. विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिलं आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचेपी करू शकत नाही, ते अबाधितच राहणार आहे. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही. आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं. आता एक काम झालं आहे, आता दुसरं काम आपलं बाकी आहे. या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये
मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला. खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची. आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका. आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे. आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला. त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती. त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं, तेच आम्ही पुढे नेलं. पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही. मग कधीपासून करायची? सक्तीची तर करायचीच नाही, मग कधीपासून करायचं? भाषा कधी शिकवायची? तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, सगळ्या एक्सपर्टची, साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल. पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं, ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश या परदेशी भाषांना पायघड्या घालतो. त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते, असली पाहिजे, काय हरकत नाही, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा, ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाही आहे. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे, स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे, मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे आणि तीच भूमिका यापुढे देखील आमची असणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो आत्मा गोविंदग्रजांनी सांगितला आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती, विचार अशा सगळ्या गोष्टी या एकत्रितपणे नांदतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला विचार हा ठामपणे या ठिकाणी मांडतो आणि त्यातनं एक विचार मंथन होत असतं. आज मला अतिशय आनंद आहे की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे विश्वास पाटील यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या साहित्यिकाला, की ज्यांनी खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत. कारण ज्या वयामध्ये मी त्यांचं पानिपत वाचलं आणि त्याचा एक मोठा परिणाम हा माझ्याही जे काही इतिहासाची समज होती त्या समजुतीवर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे एक अतिशय सिद्धहस्त लेखक, एक साहित्यिक, एक संशोधक की ज्यांनी या ठिकाणी त्यांची पुस्तकंही बघा, त्यांनी पानिपत हे मराठी मातीला अर्पण केलं, त्यांनी महानायक हे आपल्या गुरूंना आणि गुरुजनांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते अर्पित केलं. अशा प्रकारचा एक मोठा विचार ज्यांच्या ठायी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेय हे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे तोच विचार हा पुढे नेण्याचं काम ते करतायत. खरं म्हणजे आमच्या मराठी साहित्यामध्ये, मराठी साहित्याला सर्वाधिक समृद्ध जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी साहित्याने केलं आहे, आमच्या वारकरी विचारांनी केलं आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं, आमच्या संतांनी या मराठीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्ध केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही आमची मराठी आहे ही जोडणारी भाषा आहे. आम्ही मराठी आहोत म्हणून एकजूट आहोत, आमच्या मराठीमध्ये वैविध्य आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही आपली संत साहित्य आहे, या संत साहित्याने मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठं एक कार्य केलं आहे. कारण ज्या काळामध्ये
आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जाती पाती धर्मावर विभाजित होतो, भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो, त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं. संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला. संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला. जगद्गुरू तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भीड अशा प्रकारचे शब्द दिले. संत चोखामळा, जनाबाई, सोराबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे, तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे. आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे, शब्देची स्वर्ग नरक दाविती. शब्दात एवढी शक्ती आहे की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आत्ताच ताराबाईंनी सांगितलं, तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला. आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं. साहित्याची निर्मिती ही मनोरंजनाकरता नाही आहे. साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी टीका झाली, कधी गौरव झाला, कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. तर आम्हाला असं वाटतं की मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे. आपल्याला सगळं समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं. त्यातल्या अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील. आणि मगाशी एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये. आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही, आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही, आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो. आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाउंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो. या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज
महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे, त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं, हे देखील या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. आणि तुम्हाला माहिती आहे की बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. आणि या निमित्तानं मला आमच्या पट्टे बापूरावांचं कवन आठवतं की ही नटरंगी नार मारी काळजाला वार, हिने पाटलाला घातला डोळा, कुलकर्ण्याला केला खोळा, मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी. हा अशी आमची ही जुनी वहिवाट आहे. आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारताना माझे गुरु बॅरिस्टर PG पाटील, माझे वाङ्मयीन गुरु शंकर सारडा यांची आठवण येते. हातकणंगलेकर, कनबरकर सर, चंद्रकुमार नलगे या गुरुजींची आठवण येते. आणि या जिल्ह्यामध्ये पाचगणित महात्मा फुले शाळेमध्ये कंठलेले ते मला मंथरलेले दिवस आठवतात. मित्र हो, सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 2 करवीर पुत्र असे होते जे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जात असताना दुर्दैवानं ते त्यापर्यंत पोचू शकले नाहीत. पण तरी त्यांचा मला वाङ्मयीन आधार होता असे डॉक्टर आनंद यादव आणि मला भावासारखे असणारे शिवाजी सावंत यांचीही मला खूप आठवण येते. मित्रांनो, सातारा म्हणजे नीरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते वारणेच्या प्रचंड प्रवाहापर्यंत, महाबळेश्वरापासून मान खटाव तिकडं दैवडी आणि मिरजेपर्यंतचा मुलूक म्हणजे सातारा मुलूक. या साताऱ्याचं महत्त्व असं की इथल्या भूमीतला पुत्र दत्ताजी शिंदे ज्याने 1758 साली आटकेवर झेंडा रोवलेला होता आणि त्याच्यासोबत होते राघोबा पेशवे आणि मल्हारराव होळकर. सातारच्या वैभवासाठी आणि स्वायत्ततेसाठी झुंजणारे दुसरे वीर म्हणजे रंगो बापूजी गुप्ते, जे सातारच्या प्रतापसिंह राजांची कहाणी मांडण्यासाठी लंडनला गेले आणि लंडनच्या दरबारामध्ये ते इंग्रजी शिकले आणि उत्तम इंग्रजीमध्ये त्यांनी आपल्या राजाची कैफियत मांडली. त्यांचं मराठी कुणाला समजत नव्हतं, ते इंग्रजी शिकले आणि त्यांनी स्वतःचा गट निर्माण केला, रंगो बापूजी गट. रंगो बापूजी तिकडे 14-15 वर्ष राहिले. इकडे प्रतापसिंह वारले. त्यांनी पार्लमेंटला सांगितलं की अरे राजा मेला तरी न्याय मेला नाही आणि म्हणून मी माझ्या राजाच्या साठी काम करणार आहे. या जिल्ह्यामध्ये जे सरकार झालं, क्रांतिसिंह नाना पाटील आणि धनिनीच्या बागेमध्ये शैक्षणिक रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावणारे आमचे भाऊराव पाटील, इतिहासाच्या प्रांगणात उजळलेल्या महाराणी ताराबाई, येसूबाई, महाराणी दुर्गाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांची मला आठवण येते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असं उत्तम काव्य लिहिणारे संत रामदास स्वामी आणि बाळ सीताराम मर्ढेकर, तत्वज्ञानाची पेठ निर्माण करणारे आमचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये झुंजणारे VN पाटील आणि वकील आणि शेख काका इथलेच. या जिल्ह्यानं महाराष्ट्राला 5 मुख्यमंत्री दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर नेहरू आणि कृपलानी असताना तेव्हाचा उत्तर प्रांत म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाचे 7 वर्ष मुख्यमंत्री ठरलेले सुपुत्र या जिल्ह्याचे होते
आणि त्यांचं नाव आहे गोविंद वल्लभ पंत, कराड जवळच्या औंधचे ते लोकांचा राजा असलेले आमचे औंधचे पंतप्रतिनिधी मालोजी राजे निंबाळकर. मित्रांनो, सातारा प्रांत म्हणजे फक्त कडाडत्या तोफा नव्हेत, तर दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास, घुंगरांचा छंछनाट, यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, अक्काताई कराडकर, आमचा वर्धनगडचा रामा कुंभार, स्वातंत्र्य शाहीर निकम, 2 लाख लावण्या लिहिणारे पट्टे बापूराव, श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनी, सोवळे ठेवले घालून घडी, हाती धरली तमाशाची मशाल अन लाज लावली देशोधडी, असे म्हणणारे शाहीर मनवेकर, साहेबराव नांदवळकर, कृष्णाकाठचे बाल गंधर्व शाहीर अण्णाभाऊ साठे. सातारा म्हणजे साहित्य रत्नांच्या खाणी. कृष्णाकाठचे महान नाटककार देवल खाडीलकर, मानदेशचा साहित्याचा मळा फुलवणारे गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात ते वामन ओवाळ, कोरेगावचे कादंबरीकार नाह आपटे, श्रीम माटे मास्तर, गिरीश कवी, वसंत कानेटकर आणि लग्नाळू मुलींच्या डोळ्यामध्ये सहज गंगा यमुना उभ्या करणारे आमचे पी सावळाराम दादा. त्या अलीकडच्या पिढीतील आमचे डॉक्टर आह साळुंके, उपराकार लक्ष्मण माने, डॉक्टर राजेंद्र माने, प्रमोद कोपर्डेकर, पार्थ पोळके, ग्रामीण कथाकार वबा बोधे आणि अलीकडे मी सातार्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका असं म्हणणारा आमचा मच्छिंद्र मोरे. कोरोनामध्ये त्याला काळानं नेलं. उत्तम कादंबऱ्या लिहिणाऱ्या मेधा पाटील असतील किंवा विट्याचे रघुराज मेटकरी, शेतकरी कवी सुरेश मोहिते, विजय बाबर, कवयित्री स्वाती शिंदे, दक्षिण महाराष्ट्रात साहित्याचा झेंडा फडकावणारे आमचे दिबा पाटील, ईश्वरपूरचे एकनाथ पाटील, गारगोटीचे चंद्रशेखर कांबळे, बहादूरवाडीचा धनाजी घोरपडे, ज्याचा जामिनावर सुटलेला घोडा थांबायचं नाव घेत नाही, कथाकार बाबा परीट, आप्पासाहेब खोत. मित्रांनो, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशा गौशांची यात्रा नसते, ते वधूवरांचं वऱ्हाड नसतं, तर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती आणि अस्तित्वाला आकार आणि दिशा देणारी एक लोकमान्य संघटना म्हणजे मराठी साहित्य संमेलन. 1878 मध्ये पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं. घालमोड्या दादांचं संमेलन, महात्मा फुलेंनी त्याचा उल्लेख केला आणि टाळीसाठी त्याचा वारंवार वापर केला जातो. पण त्याच्या बुडाशी पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली आणि आमचं साहित्य संमेलन 1878 आलं. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याआधी महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीच्या गाभ्याला हात घालणारं हे आमचं साहित्य संमेलन आहे. अहो, आझादीची लढाई असू द्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या, आणीबाणीसारखा प्रसंग असू द्या, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायक सामाजिक वळणावर मराठी साहित्य संमेलन 4 पावलं पुढे चाललेलं आहे. 87 वर्षापूर्वी मुंबईला जे साहित्य संमेलन भरलं 23वे, ज्याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर. लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, सावरकरांनी सांगितलेलं होतं. खूप त्यांचं स्टेटमेंट गाजलं. पण सावरकरांनी त्या साहित्य संमेलनात जो दुसरा ठराव मांडला, तो ठराव असा होता की हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन प्राथमिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा त्या प्रांतातील देशी भाषेतून व्हायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थी माय मराठीचा पुरस्कार कधीपासून सुरू आहे? जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येतं तेव्हा गेल्या 150 वर्षामध्ये आम्ही साहित्यिकांनी सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची सुद्धा भूमिका घेतलेली आहे.